एकदम घरगुती टाइप जेवण तुम्हाला दाखवणार आहे। मम्मी तर भाई हात बीत धुवून एकदम तयार धुवून बसले आणि भाई एकदम गरम गरम जेवण। कसा एक्सपिरियन्स? घाबरली नवी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आजच्या ब्लॉग मध्ये तुमचा भाऊ तुम्हाला एकदम बेस्ट ऑफ बेस्ट एकदम घरगुती टाइप जेवण तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासाठी मम्मी आहे माझ्या सोबत। का तर मम्मीला जरा वेकेशन चालू आहे, मम्मीचं सुट्टी चालू आहे, त्याच्यामुळे मम्मी आहे। आज आपण आलोय विरार मध्ये। रिक्षा वगैरे बघावी लागेल, लोकल जे आहे तिथले ते लोक सांगतील आपल्याला किल्ल्याजवळ कुठे आहे का खानावळ वगैरे। अर्नाळा किल्ला आणि तिथे खानावळ वगैरे आहेत का? पण प्रायव्हेट जावं लागेल। किती होती? 200 रुपये डायरेक्ट जेटीला सोडणार किल्ल्याचे। पण तिथे आसपास कुठे खानावळ खानावळ अर्नाळा बीचला आहे। अच्छा, तुम्ही दाखवाल का? नॉनव्हेज चांगलं आहे। हो, प्रॉपर घरगुती पाहिजे, घरगुतीच जेवण। ते दादा प्रॉपर स्वतःच अर्नाळा किल्ल्याजवळ राहतात, त्याच्यामुळे भाई आपल्याला एकदम लोकल माणूस भेटलेला आहे आणि त्यांना मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की खूप खानावळी आहेत म्हणून आणि एकदम घरगुती टच। देखते जाके कैसा क्या होता है, मजा तो आवेगा मेरी कुल्फा। दोनला 10 मिनिटं आहेत आणि इथे कोळीवाडा धाबा जेवण आहे तुम्हाला सुरमई आणि आता कोळंबी आणि पापलेट आहे ना। चला, काम झालं, या दादांमुळे झालं आणि आज तेच आपल्याला पूर्ण फिरवणार आहे। नाव काय दादा? रुपेश कदम। रुपेश कदम। तर हा आपला पहिला स्पॉट आहे जो आपण कव्हर करतोय, अर्नाळा बीच जवळचा। हा त्यांचा मेन्यू कार्ड आहे, आरोन आगरी आणि कोळीवाडा धाबा। ते आगरी कोळी टाईप सगळं जेवण मिळेल आणि त्याच्यामध्ये बघा पापलेट थाळी आहे, सुरमई थाळी आहे, कोळंबी थाळी आहे, बोंबील थाळी आहे, प्लस बांगडा थाळी, चिकन थाळी, परत स्पेशल नॉनव्हेज थाळी, व्हेज थाळी पण मिळते तुम्हाला ते। आणि बजेट बघा भाई, आणि घरगुती त्या आतमध्ये त्या काकी बनवतात तिथे जेवण एकदम चीपेस्ट कॉस्ट मध्ये तुम्हाला इथे पोट भरून जेवण मिळेल। आता राहिला आहे भाग फक्त टेस्टचा, तो मी बघणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे। आणि हा जो स्पॉट आहे ना, अर्नाळा बीच किंवा अर्नाळा किल्ला, टॉप लेवलचा टुरिझम एरिया आहे। किल्ल्यावर जायला बोटीने पण जाऊ शकतो, 20 रुपये तिकीट आहे, जाऊन येऊ। आता आपण जाऊन तर मे बी आपण जाणारच आहे। आणि स्पेशल गोष्ट म्हणजे काय आहे ना, तुम्हाला इथलं जेवण का एकदम ऑथेंटिक आणि टेस्टी मिळेल तर त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे इथे बाजूलाच फिश मार्केट आहे आणि बीच, आणि भाई इथे मासेमारी वगैरे होते, सगळे आपले कोळी बांधव वगैरे आहेत, तर काय प्रश्नच नाही। त्याच्यामुळे बिंदास डोळे झाकून तुम्ही येऊ शकता, फक्त टेस्ट मॅटर करते। हो ये, हा पापलेट आहे, म्हणजे या साईडचा पापलेट आहे तुम्ही बघताय। तर पापलेट थाळी घेतली तर या साईडचा पापलेट तुम्हाला मिळेल। पापलेट थाळी आपली आलेली आहे आणि 350 रुपयाची ही थाळी आहे। पोट भरून 2 जण जेवू शकतात। म्हणजे माझ्यासारखा एक जेवला तर तो जागेवरून उठूच नाही शकणार, त्याला उठवायला पालखी लागेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की या थाळीमध्ये एक पापलेट ग्रेव्ही प्लस एक पापलेट फ्राय प्लस एक भाकरी प्लस भात प्लस सलाड। वा भाई वा। आणि एक बियर, जो पीत असेल त्याच्यासाठी बियरचा कॅन असेल, बॉटल असेल, संपला विषय। स्टार्ट करूया। आपली पापलेट थाळी आहे संपूर्ण, ज्याच्यामध्ये जसे सांगितले ते सगळे पदार्थ आहेत। सो मम्मी रेडी? मम्मी तर बाई हात बीत धुवून एकदम तयार, धुवून बसले। हा चला, आता तूच ट्राय कर मग सगळ्यात पहिले। भाकरी बघा, हे बघ भाकरी बघा भाई, भाकरी एकदम तांदळाची केवढी मोठी, अगं बाय माझे, केवढी मोठी भाकरी आहे भाई। भगवान, मस्तच मसाला लावलेला बिवलेला दिसतोय। बघूया, तर हे पण बघूया। एक नंबर, मस्त पापलेट तळले, टेस्ट पण छान आहे, एक नंबर नंबर, छान तळले पापलेट। आणि तिखट पण आपण स्वतः सांगितलेलं ना आपण की त्यांना तिखट पाहिजे आपल्याला म्हणून, मग त्यांनी अजून लावला मसाला वगैरे जास्त। आणि हा रस्सा कसा आहे? रश्याची जरा बघते, चांगली आहे रश्याची पण आपले तिखटची आपण जी घरी बनवतो ना त्याच्यापेक्षा वेगळी टेस्ट आहे। ओके, ह्यांची वेगळी आहे आणि आपल्यामध्ये म्हणजे फरक असतोच ना प्रत्येक ठिकाणी थोडा।
पण खाण्यायोग्य एकदम मला तरी आवडले, बेस्ट आहे. ऍक्च्युली विषय काय आहे ना की मम्मीला जास्त फिश खायला नाही, त्याच्यामुळे ती एवढंसं घेते आणि परफेक्ट टेस्ट तुमचा भाऊ तुम्हाला सांगेल. सर्वात पहिले भाकरी सॉफ्ट आहे भाई, छूने से ही पता चल गया. चला सगळ्यात पहिले छोट्या वाटीपासून सुरुवात करूया. असं पाहिजे घास. चांगलं आहे, नॉट बॅड. हा, म्हणजे एक आपण अपेक्षा ठेवतो ना, जिथे तिथे आपण जातो आपली घरगुती वाईबच घेऊन जातो, अगदीच नाही त्याच्यापेक्षा आहे. म्हणजे अगदी आहे, बरोबर. वाईब तर येते भाई. येतील. टेस्ट तुमच्या चवीनुसार तुम्हाला चवीनुसार कमी ते लोकं जास्त देतील ते करून. विचारतात. सो ते एक आवडलं मला गोष्ट. आणि हे हॉटेलपेक्षा खूप वेगळं, म्हणजे जे आपण वेगळं. रेस्टॉरंटमध्ये खातो ना त्याच्यापेक्षा एकदम पलीकडचा विषय आहे. मच्छीदार असा ट्राय करूया. मस्त. ह्याची आणि ह्याची वेगळी टेस्ट आहे ना थोडी. दोघांची तोळी वेगळी आहे. हा. अख्खा पापलेट आहे याच्यामध्ये. पण भाई हा रसा काय, हा रसा आवडला मला. एक नंबर रसा आहे, चांगला आहे ना, जबरदस्त ह्याची जबरदस्त त्याची रसा आहे, खतरनाक. आणि भाई एकदम गरम गरम जेवण. एवढा आता बघा ना, मागे बघा हा कसला भडकलाय बघा. तरी पण एवढ्या तापत्या उन्हामध्ये तुम्हाला नको वाटणार जेवण पण बघ. नाही एवढं गरम गरम जेवण आपण कधी खाल्लं. ते बघा ना प्रेझेंटेशन, लिंबू दिलाय, काकडी दिलेली आहे, कांदा प्रॉपरली कट करून दिलेला आहे, सुंदर. काय काय हॉटेलमध्ये आपल्याला जेवण आवडत पण नाही, त्यांच्याकडे एवढ्या सगळ्या हो, सुविधा असून असून सुद्धा सुद्धा माना रे माना. आपण जसा तसा चांगला आहे, थोडासा गोडच वाटतोय. पण हा रस्सा भाई आवडला आपल्याला. तळलेला पापलेट आहे, खाऊन बघूया. ऍक्च्युली गरम गरम आहे ना, तुकडा तोडलाय तुमच्या भावाने. भाई जबरदस्त. कसा शिजलाय बघा, जबरदस्त. एकदम असे पीसेस पडतात त्याचे एकदम. मंदार तर आमचा फुडीच आहे, तुम्हाला अरे, सर्वांना एक माहितीच नंबर आहे. भाई, काय विषय. हा असाच खाऊन बघ. वाव, मस्त ना. म्हणजे जे नॉनव्हेज लवर आहेत ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ म्हणजे ना अगदी समाधानकारक ठरणार आहे. ठरवणार आहे. आणि आता सीझन चालू आहे फिरण्या बिरण्याचा. अर्नाळा बेस्ट. हा आपला विरार मधला दुसरा व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ तुम्ही तो बघितलाच आहे, त्यात काय वादच नाहीये. खरं तर या सगळ्या गोष्टींवरती लिंबू पिळायला पाहिजे होता. ही मच्छी एक आपण ट्राय करूया, शिजले का नाही ते. टॉप नॉच. ही वाटी माझी अर्धी संपली, ही थोडी बाकी आहे म्हणा, पण ही संपली राव. आणि रव्यामुळे ना त्याचा क्रिस्पीपणा जो वाढलाय ना, हा, हा. तेच आपण जे घरी बनवले ना आता पापलेट, हा. त्याच्यात रवा पाहिजे होता. हा, रवा होता आपण घरी. करतोच रव्यामध्ये, पण रव्यामध्ये. अवेलेबल नव्हतं म्हणा. हम्म. पण हे वेगळंच सुख आहे. बरं झालं मी ऍक्च्युली पापलेट थाळी ऑर्डर केली, कारण बहुतेक लोक सुरमईकडे वळतात. हा जर वाटीतला रसा सोडला ना, मी तर बोलतो ह्याच्या जागी आहे ना तुम्ही दोन्ही वाट्यांमध्ये हाच रसा मागवा. एकदम पण पातळ नाहीये, एकदम पण जाड नाही, मीडियम आहे. पिऊ पण शकतो असा. भात पण नाही खाल्ला तरी चालेल. पापलेट, भाकरी आणि हा रसा, बस. सगळ्यात बेस्ट आणि महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मच्छी जर सोडली ना, कारण ते आता फ्राय विषय तर त्याला तेल लागतं, पण बाकी कुठल्याच रश्यामध्ये वगैरे मला असं वरती तेल तरंगताना दिसलं नाही. नाही, तेल कमी. एकदम कमी तेलामध्ये सगळा कार्यक्रम आटोपलेला आहे, ते मला सगळ्यात जास्त. आणि मीठ वगैरे एकदम प्रॉपर आहे. ऑलमोस्ट अख्खी थाळी संपवलेली आहे. मम्मी कसं झालं जेवण? खूप छान. फायनली जेवलो आणि त्यांना तर जेवेपर्यंत 2:45 झाले. आणि हे आमचे खरंच त्यांनी खूप म्हणजे इथे आपल्याला सेवा पुरवली छानपैकी. खूप म्हणजे छान. बाई लिटरली जास्त काय म्हणजे तामझाम नसताना सुद्धा एवढ्या चांगल्या क्वालिटीचं क्वालिटीचं जेवण तुम्हाला जेवण. इथे मिळतंय, तो भाई माना रे माना. मी तर सांगेन सर्वांना की तुम्ही इकडे येऊन बघा. कोळी वाड्यातून आपल्याला जावं लागतं अर्नाळा किल्ल्याकडे. सो ते चाललोय. आणि हा सगळा संपूर्ण कोळी वाडा आहे. म्हणजे इथे सगळे कोळी बांधव आहे बघा, सगळे कोळी बांधव आपले राहतात, त्यांच्या सगळ्या गोष्टी असतात. इकडे मासेमारी वगैरे होते मोठ्या प्रमाणात. ओ भाई साहब, आता जरा एक वेगळा अनुभव घेऊया. खरंच आलोय तर मी या साईडलाच कॉलेजला होतो, वसईला. आणि हे अर्नाळा वगैरे मला ऐकून होतं सगळं, कारण माझे सगळे मित्र वगैरे असे या साईडचेच, नालासोपारा, विरार. पण भाई कधी योग जुळून आला नाही की मी असा जाईन अर्नाळा किल्ला किंवा काय बोटीने वगैरे. पण आज योगायोग आहे भाई, आपण हा व्हिडिओ करतोय आणि मम्मी आहे माझ्यासोबत. वरती आहे, पूर्ण पाणी इथपर्यंत आलेलं आहे. हे सगळं जे आहे आपले कोळी बांधव, सो त्यांचं हे सगळं काम करण्याचा विषय. इकडे मच्छी सुकवली जाते, बोंबील वगैरे, मांदेली वगैरे. तर असा हा योगायोग जुळून आलेला आहे अर्नाळा किल्ल्यावरती जाण्याचा. जाम भीती वाटते मंदार. अरे काय नाही, चल. बघ ना पाणी किती आहे. हे भगवान, हे काय, नको नको बाबा. अरे चल, काय नाही होत. तुम्ही बघाल ना समोर बऱ्याच बोटी आहेत आणि हा हे लूप बघा, भगवान, पाणी बघ काय ते. जबरदस्त वाटतोय. सो
या सगळ्या बोटी लागलेल्या आहेत तुम्ही जर बघाल तर इथे. आणि नजारा काही वेगळाच वाटतोय. ॲक्च्युली दुपारची वेळ आहे ना, आता 3 वाजलेत. थोडा आपल्याला जाऊन येईपर्यंत 4 सव्वा 4 होतील. 10 मिनिटं लागतात, 10-20 मिनिटं जायला. माहित नाही आता मला, जेवढा वेळ लागेल तो मी सांगेनच. पाणी मम्मी पाणी बघूनच मला खूप भीती वाटते बाबा, मी पाण्याला भारी घाबरते. समोर तिकडे बोट पण आलेली आहे. असं जातात मे बी, असं असेल. चल तिकीट कारण माझा पण पहिलाच टाइम आहे. जे हा, काय तेच. एक्सपिरियन्स घेता येईल तो घेऊया. ऍक्च्युली थोडेसे शॉर्ट्स घेईपर्यंत ही भरली पण. हे बघा आम्ही कुठं बसायचं हे भाई. मम्मीला हे रिस्की वाटतंय. अरे कुठे भरली आहे? मग भरली थोडी आहे. अजून तिथे आहे का? गार्ड पण आहे ऍक्च्युली, तर ते चांगलं आहे. सुट्टी माझी चांगली एन्जॉय करते. आणि नाही मला कुठं कसा एक्सपिरियन्स? घाबरली नवी. मला निघाली. आता भारी वाटतंय. एक नंबर. पाण्याची भीती वाटते. अरे यार, एवढं पाण्यामध्ये उतरायचं आहे, कसं जाणार? नाही जाऊ शकत. आपण रिटर्न जाऊया. समोर अर्नाळा किल्ला आहे. यावेळेस तर जाता येत नाही, कारण भाई एवढ्या पाण्यामध्ये उतरायचं आहे आणि पॉसिबल नाही एवढा पाण्यामध्ये उतरून जायला. हे असं जे आहे ना, असं पण तिथे बांधलं पाहिजे तर बेटर पडेल. ओके गाईज, आता वाजलेत बरोबर 4 आणि आपण तिथे फोर्टवर नाही गेलो. मला ऍक्च्युली माझी इच्छा होती की मी किल्ल्यावरती जावं आणि बघावं, तर ठीक आहे. पण आपल्याला एक एक्सपिरियन्स घेता आला मस्त बोटीचा वगैरे. आता आपण आलोय ममता इंडियन चायनीज कॉर्नरच्या इकडे आणि त्यांच्याकडे चायनीज पण अवेलेबल आहे आणि फिश थाळ्या पण अवेलेबल आहेत आणि एकदम बीचला लागून आहे. म्हणजे इथे बीच आहे बाजूला, तो खाण्यापिण्याची काय इथे कमी नाहीये. म्हणजे बीच वरती तुम्हाला हे पोटभरून जेवण करू शकता तुम्ही. एक सुरमई थाळी, पण त्याच्यामध्ये भात नको आहे. एक तांदळाची भाकरी आणि भात नको फक्त. पण आता एक सुरमई थाळी घेतोय फक्त, त्याच्यामध्ये भात कॅन्सल करतोय कारण भात ऑलरेडी आपण एक खाल्लाय. तर आता फक्त आपण डिश प्रॉपर बघूया. फटाफट ट्राय करूया. सुरमईचा रस्सा आहे आणि भाकऱ्या घेतलेल्या. फ्राय तुकडी पण खाऊन बघतो, गरम आहे. आताच दिले तव्यातून काढून. मच्छी प्रॉपर शिजली आहे, पण जे मसाले आहेत त्याला टेस्ट नाही आहे खरं तर. एकदम असं करपतं ना तसं आहे आणि फिकं लागतं. मसाल्याला टेस्ट कशी पाहिजे, आंबट खारट थोडीशी अशी, तिखट पण पाहिजे, मिक्स, तर ती नाही आहे याच्यामध्ये. थोडंसं असं करपलं ॲक्च्युली थोडंसं. असा मला मी आता टेस्ट केला तेवढा मला खास नाही वाटला. त्या रश्श्यामध्ये ऑइल पण आहे, भरपूर ऑइल आहे. टेस्ट मजा बोलतात ना, मजा, फिश खायची मजा ती तेवढी येत नाही इथे. ॲक्च्युली यांचे चायनीजचं आहे ना, तर इकडे यांच्याकडे चायनीज उत्तम मिळत असेल. क्वांटिटी भरपूर आहे. याच्यामध्ये पण असे पीसेस आहेत सुरमईचे. हे 2 पीसेस दिलेले आहेत ह्याच्यामध्ये. 3 आहेत, सॉरी 3 आहेत हे बघा. आणि हे इथे 4 आहेत, त्यातली एक मी तोडली 400 रुपयाच्या हिशोबाने. बट टेस्ट नाही आहे खरं तर. बट तुम्हाला हवं असेल तर तुम्ही, जास्त इथे ऑप्शन पण नाही आहेत, तर त्यातल्या त्यात हे ओके म्हणायला हरकत नाही. पण जिथे आपण फर्स्ट खाल्लं होतं ते मस्तच होतं. तर आता आपण ममता इंडियन अँड चायनीज आहे ना, तिकडे आता आपण हे सुरमईचं डिश खाल्ली. आता हे लोकेशन कुठलं आहे ना, एकदम इझी लोकेशन आहे. तुम्ही जर माझ्या मागे बघाल ना, तो समोर हा अर्नाळा बीच आहे. सो अर्नाळा बीचला हा रस्ता येतो, ठीक आहे. हा सरळ इथून तुम्ही बघताय ना, तर इथे आलात की हे सगळं तुम्हाला इथे मिळेल. ॲक्च्युली हे ढाबे आहेत. मी खानावळ शोधात आले. किती लांब आहे हे? विरारपासून 8-1 किलोमीटर आहे. हा, स्टेशनपासून 8-1 किलोमीटर आहे हे. तर आणि तुम्हाला जर प्रॉपर असं घरगुती जेवण वगैरे खायचं असेल ना, तर तुम्ही म्हणजे जे आपले इकडचे लोकल रिक्षावाले आहेत ना, म्हणजे मराठी रिक्षावाले, सो त्यांनाच तुम्ही सोबत घ्या किंवा त्यांच्याच रिक्षात बसा, तर ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतील. मला पण त्यांनी तसंच गाईड केलं, तुम्ही बघितलं. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.